गाडे पाटील दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो। बालाजी गाडे पाटील आपल्यापासून सुरुवात करेल। खरं तर डान्स बार बंदी या संदर्भातलं विधेयक आलं, मात्र आता सुधारणा विधेयकाची सगळ्यांना प्रतीक्षा होती। कायद्याचा उद्देश जो आहे की तो म्हणजे महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण आहे की खरोखर परवाना व्यवस्थेवरती अधिक नियंत्रण आणणं असेल? काय वाटतं बालाजी गाडे पाटील तुम्हाला की गेल्या कित्येक दिवसांपासून डान्स बारवरती आजही आपल्याला चर्चा करावी लागते? नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय विशालजी असा आहे की राज्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर राज्यात गृहमंत्री भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, यंत्रणा सर्व त्यांच्याकडे आहे आणि हे विधेयक आज आलंय तरी देखील आजच्याच तारखेमध्ये मुंबईत सगळीकडे डान्स बार मध्ये छमछम चाललेली आहे। ही सगळी छमछम याच गृहमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या पाठबळावरती चालू आहे हे लक्षात घ्या। पोलिसांचे कदाचित मला असं वाटतं की पाठीमागे जी एक बातमी होती, अहो गृहराज्यमंत्र्याचं स्वतःचं डान्स बार आहे। ज्या राज्यामध्ये गृहराज्यमंत्र्यांच्या मालकीचे डान्स बार चालले जातात तिथं असं विधेयक आणणं म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, गृह खातं जे सपशेल खोटं ठरलंय, ते खोटं ठरलेलं अपयशी ठरलेलं गृह खातं कसं चांगलं आहे आणि आम्ही कसे महिलांसाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी केलेला एक फक्त आणि फक्त बेगडी पण आहे। या व्यतिरिक्त काही होणार नाही। उलट यातनं कदाचित मला अशीही शंका आहे विशालजी की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकारची होत असलेली हप्ते वसुली कमी वाटली असेल म्हणून नवे निर्बंध लादून नवी वसुली या 56% सरकारला करायची असेल। बाकी अनेक विधेयकं मागच्या 12 वर्षात आली आणि अनेक विधेयकं धुळकात पडली, पण कुठल्याही विधेयकाची अंमलबजावणी या सरकारनं करणं झालेलं नाही। कारण कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं ह्या सरकारच्या मानसिकतेमध्ये आणि नीतीमध्ये नाहीये। त्यामुळे इतर विधेयकासारखंच हे विधेयक देखील धुळकात पडेल, कारण आजच्या दिवसात सुद्धा छमछम चालू आहे। समारोप करतो, या विधेयकात अगदी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहामध्ये मांडणी केलेली आहे की नेमकी जबाबदारी कुणाची आहे। अहो तुमच्या विधेयकात जबाबदारीच त्या ठिकाणावरती नमूद नाहीये। स्वतः सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणावरती प्रवीण दरेकर असतील किंवा विरोधी पक्षाचे नेते असतील सर्वांनी हा मुद्दा मांडलेला आहे। त्यामुळे हे विधेयक फक्त हप्ता वसुलीची रक्कम वाढवण्यासाठी देवेंद्रजी यांनी आणलेलं आहे, या व्यतिरिक्त दुसरं काही। बालाजी गाडे पाटील तुमचा खरं तर हा गंभीर आरोप आहे। समीर बाकरेवाला सरकारची बाजू मांडतील। समीरजी, महाराष्ट्र सरकारनं 2016च्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आता का वाटू लागली? जसं बालाजी गाडे पाटीलही म्हणालेत की यापूर्वीपासून कायदा होता, मात्र ते कायद्यातल्या सुधारणांनंतर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं कुरण अशा पद्धतीने विरोधकांचे आरोप होताना दिसतात। कायदा आहे, अंमलबजावणीचं काय? समीर बाकरे। बघा विशालजी, मला तर क्लिअर सांगायचं की मला गाडे पाटील यांनी काही कायदा वाचलाच नाही, काय कशासाठी आणलाय। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33 एक ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सची परमिशन घेतल्या। तांत्रिक अडचण आम्ही दूर करतोय, आपल्यापर्यंत आवाज येईल। बोला समीरजी। त्या परवान्याचा म्हणजे गैरवापर करून त्याच्या आड डान्स बार चालवला जातो अशी शासनाकडे बरीच कंप्लेंट येत होत्या। आणि मी तर सांगू इच्छितो की तुमच्या चॅनलने पण हा मुद्दा काही महिन्यांपासून धरून लावला होता। तर माननीय सन्माननीय गृहमंत्री आमचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायद्यात सुधारणा करण्याची एक निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज विधानसभेत आणि दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झालेला आहे। आणि मला असं म्हणायचं की आधी जो ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सच्या नावाने जो परवाना घेतला जायचा त्याचा गैरवापर करून जे बार वगैरे ज्याचा मिसयूज करायचे त्याच्याकरता हा कायदा आणलेला आहे। आणि याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी सगळ्याच कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्र पोलिसांवर असे ताशेरे ओढणं आणि काही माहिती नसताना तर हे काही काँग्रेसला शोभत नाही। कारण त्यांच्या काळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख म्हणजे खंडणी वसुलीसाठी जेलमध्ये होते। वाझे सारखे लोक हे 100 कोटी रुपये महिन्याची वसुली सरकारसाठी करत होते। तर यांना याच्यात बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? कायद्याचा अभ्यास न करता की काही म्हणजे कायद्यात सुधारणा कशा करता केली आहे हे सुद्धा यांना माहित नाही की 2 परवाने एकाच वेळेला वेगवेगळ्या कायद्यात देत होते। त्याच्यामुळे पोलिसांची अडचण व्हायची आणि आता पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करायला आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला भरपूर कायद्यात तरतुदी केल्या आहे, पनिशमेंट वाढवली आहे आणि महिलांचं संरक्षण असो, अश्लीलता असो, या सगळ्यांविषयी सरकार गंभीर आहे
आणि माननीय सन्माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर तुम्ही पाहताय की आत्ताच एका केसमध्ये 14 दिवसात चार्जशीट फाईल झाली आणि 55 दिवसात त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली. याच्यापेक्षा काय कायद्याचं राज्य आहे? काँग्रेसच्या काळात गृहमंत्री म्हणजे स्वतःचे गृहमंत्री जेलमध्ये होते खंडणी करता. यांना म्हणजे लाज वाटायला पाहिजे बोलायची की कसे हे म्हणतात आहे. आणि कायद्यात सुधारणा केली या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी त्याचं म्हणजे अभिनंदन केलंय आणि सरकारचं अभिनंदन केलंय. आणि मला असं म्हणायचं आहे कोणत्याही पार्टीचे सन्माननीय सदस्य असो त्यांना जर कायद्याचं उल्लंघन होताना दिसत आहे तर त्यांची पण ही जबाबदारी आहे. ती तिथल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी जाब विचारला पाहिजे. सरसकट पोलिसांवर आरोप करणे आणि सरसकट असं करणे बरोबर नाहीये. काही ठिकाणी होत असेल, मी याच्यात हे नाही म्हणत आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की कायद्याचं राज्य महाराष्ट्रात नाहीये. कायद्याचं उल्लंघन जिथे झालं तिथे कडक कारवाई या कायद्याच्या अंतर्गत होईल. बरोबर आहे समीरजी, तुम्ही म्हणताय की या सुधारणा विधेयकामुळे फायदा होणार. बालाजी गाडे पाटील, या सुधारणा विधेयकामुळे प्रत्यक्षात बदल होईल असं तुम्हाला वाटतं का? अजिबात काही होणार नाही विशालजी. या ठिकाणावरती मला भाजप प्रवक्त्यांना एवढंच सांगायचं आणि आपणही सांगावं की लाज वगैरे शब्द वापरू नये. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत हे मी पुराव्याने सिद्ध करतो. त्याचं पहिलं मागच्या आठवड्यातलं पहिलं तुमच्यामध्ये मी बोललो नाही, मध्ये बोलू नका. तुमच्यामध्ये मी बोललो नाही, मध्ये बोलू नका. मध्ये बोलू नका. मागच्या आठवड्यामध्ये मर्डर झाले मुंबईमध्ये. साधूंच्या हत्या होत आहेत, महिलांच्या हत्या होत आहेत, अत्याचार होत आहेत. तुम्ही काय करा, आकडेवारी काढून पहा तुमच्या सरकारची. देवेंद्र फडणवीसांच्या काळात सर्वाधिक किडनॅपिंग वाढली, सर्वाधिक हत्या वाढल्या. देवेंद्र फडणवीसांच्या काळात ड्रग्ज स्मगलिंग वाढलं. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक अपयशी खोटारडे गृहमंत्री आहेत. त्यामुळं तुम्हाला लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र जळतोय. अहो पुण्यामध्ये कोयता निघले, मुंबईमध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये पोलिसी खात्यांचा एके काळामध्ये दबदबा होता. देवेंद्र फडणवीस या खंडणी वसूल करणाऱ्या व्यक्तीमुळं आज तो निघून गेलेला आहे. ते लक्षात घ्या. त्यामुळे मला तडफड होते. सांगायचंय, तुम्ही अनिल देशमुखांचं म्हणताय. अहो किती आरोप सिद्ध केले अनिल देशमुखांवर? समीरजी, अनिल देशमुखांबद्दल बोलतायत यावेळेला, आपण ऐकूयात. विशालजी स्पेसिफिक विचारतोय. त्यांना विचारा की अनिल देशमुखावरती त्यांनी तुरुंगात टाकलं, 100 कोटीचे आरोप केले, चार्जशीट कितीची दाखल झाली आणि किती कोटीचे आरोप सिद्ध झाले सांगा. स्पेसिफिक सांगा मग त्याला. अरे तुम्ही सांगा ना, वाजे जेलमध्ये नाहीये का? वाजेंनी म्हटलं नाही का मी की गृहमंत्र्याच्या अरे कसा आहे गाडे पाटील, तुम्ही प्रश्न विचारला अनिल देशमुखांचा. अनिल देशमुखांवरती किती कोटीचे आरोप सिद्ध झाले, तुम्ही किती कोटीचे होते आणि किती कोटीचे आरोप सिद्ध झाले याचं उत्तर द्या. अनिल देशमुखांवरती किती कोटीचे आरोप झाले आणि किती कोटीचे तुम्ही आरोप सिद्ध केले, उत्तर द्या. उत्तर द्या. बरं आज डान्सबार चालू आहेत का? आजच्या तारखेत डान्सबार चालू आहेत का नाही? ऐका ना, आजच्या तारखेमध्ये डान्सबार चालू आहेत का नाही? प्रवक्ते महोदय, आज डान्सबार चालू आहेत का नाही? आरडाओरडा करू नका, उत्तर द्या. आज डान्सबार चालू आहेत का नाही तुमच्या याच्यानंतर? माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जी घटना समोर येईल त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि त्याच्यातच कायदा सुधारणा त्याच्याचमुळे आणलेली आहे. जिथे पोलिसांना अडचण होती, जुने परवाने दाखवून कायदा तेवढा सक्षम नव्हता, त्याच्यामुळे कायद्यात सुधारणा आणली आहे. आणि देवेंद्र फडणवीस, बरं समीरजी, तुम्ही म्हणताय की कायद्यामध्ये सुधारणा आणली. मला सांगा, सरकारचा दावा आहे की बेकायदेशीर प्रकारांवरती यानंतर आळा बसेल. हा दावा कोणत्या आधारावरती केला जातोय? कारण नवी मुंबईमध्ये अजूनही छमछम सुरू असल्याच्या अनेक वेळेला बातम्या आणि पाठपुरावा लोकशाही मराठीनं केला. उल्हासनगर चौक 4 मध्ये देखील हेच प्रकार सुरू असल्याचं दिसतं. नावं मुद्दाम घेऊयात नको आपण या ठिकाणी, मात्र ज्यावेळेला ही नावं समोर येतील त्यावेळेला धाबे दणाणलेले असतील, एवढं खरं. मग अशा वेळेला बेकायदेशीर प्रकारांवरती आळा कसा बसेल समीरजी? विशाल सर, बालाजी तुम्ही आपल्याकडे. विशाल सर, आपली डिबेट चालू असताना आता देखील छमछम चालूच आहे. आता प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं की तुमच्याकडे काय आहे आळा बसवण्यासाठी. आता चालू आहे डान्सबार. तुम्हाला पुरावे पाहिजेत तर तुमचे बरेच माणसं जातात, मी त्यांचे सुद्धा पुरावे देऊ शकतो. बघा विशालजी, काही पण म्हणजे चॅनल चालू असताना, डिबेट चालू असताना यांना डान्स बार कसा दिसतोय याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला तेच सांगत होतो, कायद्यात जे सुधारणा केली आहे त्याच्यात जो परवाना होता, पोलीस अधिनियम कलम 33 अन्वये
तो ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा परवाना घेऊन जे डान्स बारचे ओनर्स होते हा. त्याचा गैरवापर करत होते. म्हणजे त्यांना पोलीस जेव्हा कारवाई करायला जायचे तेव्हा तो परवाना दाखवायचे आणि त्या कायद्याअंतर्गत जी कारवाई करायची जी पोलिसांना पॉवर होती ती कमी होती. त्याच्यामुळे आता तो पोलीस अधिनियम अमेंड केला आणि जे ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा पण सुद्धा जो परवाना आहे तो डान्स बार कायद्याच्या अंतर्गत घ्यावा लागेल. त्याच्यामुळे पोलिसांना मोठी पॉवर मिळाली आहे आणि याच्यानंतर ज्या काही घटना आता उरलेल्या पण असतील त्याच्यावर आळा बसेल. आणि जर काही सरकारकडे निर्देशनात आलं किंवा तुमच्या चॅनलकडे निर्देशनात आलं, तुमचं पण हे आहे की तुम्ही पॉइंट आउट केलं तर सरकार त्याच्यावर निश्चित कारवाई करेल. निश्चितच. पोलिसांवर बदनामी करणं आणि नुसतं सरसकट आरोप करणं, जेव्हा स्वतःचे गृहमंत्री गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरती कोणती कारवाई केली? गृहराज्यमंत्र्यांच्या सावली, योगेश कदम यांच्या सावली नावाच्या डान्स बारवरती कोणती कारवाई केली? आज त्यांनी विधानसभेत उत्तर दिलं. योगेश कदम यांच्या गृहराज्यमंत्री आहेत, योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्या डान्स बारवरती तुम्ही कुठली कारवाई केली? तुमच्या गृहराज्यमंत्री तुमच्या गृहमंत्री डान्स बार चालवतात, मंत्र्यांचे डान्स बार नाही, तुमचं सरकार डान्स बार चालवते. अख्ख्या महाराष्ट्रात डान्स बार तुम्ही केलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे सगळीकडे धिटवडे वाजलेले आहेत, दिवसा एवढ्या मर्डर व्हायला लागलेले आहेत आणि तुम्ही सांगताय कायदा आणि सुव्यवस्था आहे. हा फक्त आणि फक्त या मंत्रिमंडळाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या गृहराज्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. करण्यासाठी तुमचं खंडणीखोर सरकार होतं. वाढ करण्यासाठी भाजप सरकारने ही सुधारणा केलेली आहे. या कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था पाळल्या जाणार नाही. भाजप आणि पोलिसांच्या इलेक्शनवाले विशालजी हे धडधडीत सत्य महाराष्ट्राला स्वीकारावं. आरोप करू नका, पोलिसांना बदनाम बरं करू नका. समीरजी, मला तुमचा आणि सरकारचा एक मुद्दा लक्षात आला. तुम्ही जसं म्हणालात की कायद्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे पोलीस सक्षमीकरण करून पोलिसांना त्या ठिकाणी बळ मिळेल आणि पोलीस कारवाई करतील. अनेक ठिकाणी मात्र पोलीस जातात, त्यांचंच संरक्षण असल्याचं देखील अनेक वेळेला उघड झालेलं आहे. या संदर्भातली उदाहरणं देखील दिली जातात. बालाजी गाडे पाटील, केवळ कायद्यात सुधारणा करून अश्लीलतेला आळा बसू शकतो का, की प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्वाची आहे? काय वाटतं? सर मला सगळ्यात महत्वाचा विषय असा सांगायचा आहे की या राज्यातलं पोलीस प्रशासन अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम आहे, अपवाद वगळता. हे लक्षात घेतलं पाहिजे. करप्शन नाहीये का? तर आहे. अनेक अधिकारी पोलिसांमध्ये करप्टेड आहेत. तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला तो मला अत्यंत महत्वाचा वाटतोय की हे जे सगळं चाललंय ते याच अधिकाऱ्यांच्या आणि डान्सबार मालकांच्या संगनमतानं आणि एकमेकांच्या हप्ते देवाणघेण्यातनं चालले. पण विशालजी, या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे असलेल्या गृहमंत्री, त्याचबरोबर तिथले सत्ताधाऱ्यांचे आमदार यांच्या वरद हस्ताला सुद्धा विसरून चालणार नाही. हे सगळं सरकार प्रस्तुत चाललेलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची परवानगी आहे राज्यातल्या मंत्र्यांच्या सहमतीमुळे आहे. बरं बालाजी गाडे पाटील, मला एक सांगा, डान्स बार संदर्भातले पुरावे यावेळेला सत्ताधारी आपल्याकडे मागतायत. नवे हप्ते पाहिजे होते म्हणून हे वाढवले. नाहीतर पोलिसांना जर सांगितलं ना तर पोलीस खाक्या वाजवल्यावरती एका दिवसात सगळी अश्लीलता बंद होईल. आणि ती अश्लीलता बंद करायची असेल तर भ्रष्टाचारी अधिकारी बाजूला काढावे लागतील. प्रश्न केले नाही असा भाग नाही, पण चांगले सुद्धा आहेत, त्यांना खावं लागेल संधी. आणि अगोदर मंत्र्यांनी यातनं काहीतरी वसूल करायचं, हा स्वार्थ ठेवावा लागेल, जनतेचा विचार करावा लागेल. यांच्याकडे काही पुरावे. बरं बालाजी गाडे पाटील, पुराव्यांची मागणी होती सरकारकडून, तुमच्याकडनं निश्चितच ते द्यावे. मात्र समीर बाखरेजी, राज्यात आजही बेकायदेशीर डान्स बार सुरू असतील तर मग त्याची जबाबदारी नेमकी कुणाची मानायची? बघा विशालजी, काही जर डान्स बार सुरू असतील आणि ते निर्देशनात आले तर पहिली जबाबदारी तर तिथल्या पोलीस प्रशासनाची जे, कारण सरकारने कायदा केलाय, सरकारने त्यांना सगळ्या पॉवर दिला. आणि मला सांगा, सरकारचे माननीय जे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे ते तर इतके कायद्याचे पालन करतात. हे काय बोलतात आहे? म्हणजे देवेंद्रजींनी विधेयक देवेंद्रजींनी कायद्याचं पालन केलेले 5 प्रकरण सांगा. देवेंद्रजींनी कायद्याचे पालन केलेले 5 प्रकरण सांगा. पालन तुम्हाला देवेंद्रजींनी कायदा सुव्यवस्था या राज्यात तयार केली. आणि बालाजी, आपण समीरजींचं पुन्हा ऐकूया. तुमच्यासाठी देखील प्रश्न आहेतच बालाजी. बालाजी पाटील, एवढे ड्रग्स पकडल्या जात आहेत, तुमचे बरेचसे लोक त्याच्यात पकडल्या जातात आहे. अंडरवर्ल्डचा खात्मा झालेला आहे, कुठे टोळी युद्ध सुरू नाहीये. ऐका, साऊथकडच्या मूवी मधलं सारखं उत्तर देऊ नका. महाराष्ट्रात ड्रग्स कमी झालं का? महाराष्ट्रामध्ये मर्डर्स कमी झाले का? महाराष्ट्रामध्ये बलात्कार कमी झाले का? महाराष्ट्रामध्ये किडनॅपिंग बंद झाली का?
बरं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं समीरजी देताय ना, आपण एकेकाचं ऐकूया. समीरजी बोला आपण आधी सविस्तर. तुम्ही अरे विशालजी, यंदा समजत नाही, एवढी एफडीआय महाराष्ट्र राज्यात येते, एवढा व्यापार वाढतोय. जर कायद्याचं राज्य नसतं तर बाहेरचा आपण FDI आला असता. कायदा अरे बेसिक गोष्टी बोलतोय. आहे. बेसिक व्यापार असली वाढत असता. नाहीये सर, आकडेवारी कायद्यात वाचा. सुव्यवस्था असली व्यापार तेव्हाच कमी तेव्हा- झालेला आहे. अरे महाराष्ट्रातला तुम्हाला काही जीडीपी समजत नाहीये. ग्रोथ रेट तुम्हाला कमी झालेला आहे. समजत नाही. जीडीपी कळतो का? जीडीपी तुम्हाला जीडीपी कमी झालेला आहे. अरे व्यापार फक्त कमी GDP झालेला कमी आहे. झाला. 1 प्रोडक्शन कमी झालेलं आहे महाराष्ट्राचं. आकडेवारी वाचा. इकॉनॉमिक सर्व्हे वाचा. राज्याचा वाचा. तुम्हाला जीडीपीचा जी तरी कळतो का? राज्याच्या चला जीडीपीवर चर्चा करू. जीडीपीचं लॉंग फॉर्म सांगा. चला जीडीपीचं लॉंग फॉर्म सांगा. जीडीपी कन्सेप्ट पुन्हा मांडलेली आहे सांगा. जीडीपी ही कन्सेप्ट कोणी मांडली सांगा. गाड्या GDP पाटील माझं म्हणणं, आपण विषयांतर नको. बालाजी गाडे पाटील, तुमच्याकडे त्यांनी प्रश्न आहे. विचारलं स्थानिक ना, पोलीस GDP वर त्यांचं आणि ज्ञान प्रशासनाकडे बघूया. नियमित माझं तपासणीची ज्ञान प्रभावी विचारलं व्यवस्था GDP आहे का हो? concept कुठून आली? हा खरा सांगा. सवाल आहे. बालाजी गाडे पाटील, मला सांगा ना, गाडे स्थानिक पाटील, पोलीस आणि गाडे पाटील, प्रशासनाकडे तुम्हाला नियमित तपासणीची प्रभावी व्यवस्था आहे असं वाटतं का तुम्हाला? सर निश्चित पद्धतीनं आज रोजी पोलिसांकडे तितकी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा जरी असली तरी ती मानसिकता त्यांच्याकडे नाहीये, ते पॉवर्स त्यांच्याकडे नाहीयेत, तो फ्री हँड्स त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळं हे सगळं चालू आहे. तो फ्री हँड, तो सरकारचा पाठबळ येतो. त्यांना समीरजी मिळालं आपल्याकडे होईल. आणि येतो. समारोप करतो सर, मग त्यांना बोलू देऊया. समारोप करतो की आजही जसं वरती करप्शन आहे तसेच असंख्य अधिकारी सुद्धा यामध्ये आहेत. ते सगळं हेरणं आणि ह्या महाराष्ट्राला शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र करणं, हे जे कोणत्या पक्षाचं सरकार गादीवरती बसतं त्यांची ही जबाबदारी असते नैतिक. पण ती नैतिकता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं असल्यामुळं आता यंत्रणा जरी असली तरी नैतिकता नसल्यामुळं हे सगळे डान्सबार कालही चालू होते, आजही आहेत, उद्याही चालतील. या विधेयकाचा फक्त आणि फक्त मी जसं आधी म्हणालो आताही म्हणतोय, हप्ते वसुलीच्या वाढीसाठीच उपयोग होईल, वापर होईल. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही फरक होणार नाही. 1 महिन्यानं चर्चा घ्या. मी तुम्हाला पुराव्यानिशी किती डान्सबार चालू आहेत मुंबईत, मी फिरून त्याचं स्टिंग करून तुम्हाला इथं पुराव्यानिशी सादर करतो. निश्चित बालाजी, पुरावे आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत. समीरजी, नियमांचं उल्लंघन होत असल्याची माहिती असूनही कारवाई अनेक वेळेला का होत नाही? बघा विशालजी, पहिले तर गाडे पाटील यांनी माझ्या जीडीपी समजण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांना मी सांगू इच्छितो, मी एक चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे आणि इकॉनॉमिक्स हा माझा रिसर्चचा विषय आहे. तर एखाद दिवशी जीडीपी काय आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा ठेवा, मग यांना मी समजून सांगेन जीडीपी काय असतो. आणि दुसरं कसं मला आवडेल आहे, आणि दुसरं कसं आहे विशालजी, बघा कायद्याचं पालन होणं आणि कायद्याचं पालन करणं हे राज्य शासनाचं काम आहे आणि पोलिसांचं काम आहे. कुठे जर एखादी केस अशी आढळली त्याच्यावर निश्चित कारवाई करेल. आणि जर ती मीडियाला आढळली किंवा सन्माननीय गाडे पाटील यांना आढळली किंवा जर कोणी आमचे निर्वाचित कोणत्याही पार्टीचे म्हणजे एमएलएस किंवा विधानसभा सदस्य असो त्यांना जर आढळली तर सरकार निश्चित कारवाई करेल. पण एक बेछूटपणे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी यांच्यावर आरोप करणं आणि काही पुरावे नसताना केवळ द्वेषाखातर, कारण तुम्हाला 3 निवडणुकीत त्यांनी हरवलेला आहे, याचा राग आणि द्वेष तुमचे प्रदेशाध्यक्ष पण रोज म्हणजे अश्लील भाषेचा किंवा दुसऱ्या भाषेचा प्रयोग करतात. अहो काल सभागृहातलं फडणवीसांचं भाषण आहे का? फडणवीसांचं कालचं भाषण आहे का सभागृहातलं? आणि त्याच्यात अश्लीलता बघा. देवेंद्रजींचं तुम्ही कालचं सभागृहातलं भाषण आहे का सर? स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचं तरी भाषण ऐकत चला. मला माहितीये भाजपच्या लोकांना वाचायची, अभ्यास करायची, भाषण ऐकायची सवय नाहीये, पण देवेंद्रजींचं तरी भाषण ऐका. काल किती अश्लील बोलले ते. महाराष्ट्र सरकारची बदनामी करतात टूल किटच्या याला, त्यांना पैसा. अहो देवेंद्र फडणवीसांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नाहीये. देवेंद्र फडणवीसांची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू निश्चित या महत्वाच्या विषयावरती देखील आपण चर्चा करूयात. मात्र डान्सबार सुधारणा विधेयक या संदर्भातल्या चर्चेमध्ये आपण दोन्ही मान्यवर आलात, आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत, त्यासाठी खरोखर धन्यवाद. मात्र एका बाजूला सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं असलं तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी कशा प्रकारे होते याकडे आमचं देखील लक्ष असेलच. धन्यवाद आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर दिवसभरातील इतर